याच्यात बसायचं म्हणजे ढुंगणाला टेंगळा आल्या ते. कारण खूप दिवसानंतर मी बैलगाडीत बसलोय आणि बैलगाडीत बसायची मजा ही खरंच खूप येते. ती मोठमोठ्या गाडीत बसल्यावर सुद्धा येत नाही एवढी बैलगाडीत बसल्यावर मजा येते. तीच लहानपणीची आठवण. असंच लहानपणी आम्ही बैलगाडीत बसायचो. आता ही मुलं बसलीत तशी एन्जॉय करायचो. ते कुठंतरी आता आपण आजकाल बसत नाहीये, कामानिमित्त असेल कशा निमित्त असेल. आणि बैलगाड्या सुद्धा नाही ती सध्या. आता एवढ्या मोठ्या गाड्या आल्यात त्यामुळं ट्रॅक्टर आलेत, सगळे आलेत, यंत्रणा आलीत. पण बऱ्याच ठिकाणी शेतात जायला रस्ते नसतात त्यामुळं मग तिथे मोठ्यांल्या गाड्या जात नाही. त्यासाठी बैलगाडीचा वापर आम्हाला शेतकऱ्यांना करावा लागतो शेतीच्या कामासाठी. आता आम्ही वावरात वखारीत कांदे भरणार आहे, भरतो. त्यामुळं कांद्याच्या पिशव्या भरण्यासाठी आम्ही बैलगाडीचा वापर करतोय. तर बघा किती काय रे इथं आंब्याला. हे बघा आरोप वाढायचा प्रयत्न करतोय पण तुटली का नाही. अयो याला काय सस्पेन्शन काय नसतंय. अयो याच्यात बसायचं म्हणजे ढुंगणाला टेंगळा आल्या ते. कारण पण मातीतून ज्या वेळेस चालेल ना त्यावेळेस मस्त वाटतं. कारण काय आदळत वगैरे नाही. असा विषय बैलगाडीचा. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी शेतात गावी गेल्यावरती बैलगाडीत बसायचा आनंद घेतला असेल तर कमेंट मला नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. हा आपल्या शेतकऱ्या मुलाचा व्हिडिओ आहे तर सर्वांनी भरभरून प्रेम द्यावे असे मी म्हणतो.